पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या हालचाली अधिक वाढल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाची बैठक झाली। नवनिर्वाचित सर्व निवडून आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारांचा इथे आम्ही अभिनंदन केलं। अजितदादा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते म्हणून केली। अजितदादा यांना सर्वांनी अधिकार दिला की आपण जे चर्चा कराल, जे निर्णय कराल ते आम्हा सगळ्यांना मान्य होईल।